हॅलो एव्हरीवन, तर मागच्या सुट्टीला आपण फिरायला गेलो होतो राजस्थानला. म्हणजे आपण राजस्थानची स्पेशल रेसिपी जोधपुरी काबुली पुलावची रेसिपी बघितली होती. तर आज आपण जाणार आहे कर्नाटक फिरायला. म्हणजे आपण कर्नाटकची मधुर वड्याची रेसिपी बघणार आहे. ही रेसिपीमध्ये तुम्हाला कर्नाटकच्या छोट्याशा मधुर गावापासून प्रसिद्ध झालेली आहे. सुरुवातीला ही बंगलोर आणि मैसूर यांच्या दरम्यान जे स्टेशन असतं तिथे ही रेसिपी विकल्या जात होती. पर्यटकांचा हे फेवरेट नाश्ता झाला होता बघा. तेव्हापासून ही रेसिपी प्रसिद्ध झालेली आहे. हळूहळू हिला प्रसिद्धी मिळत गेली. आता ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट आहे. तुम्हाला जर कधी क्रंची क्रिस्पी वडे खायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, चॉपरमध्ये आपण 2 कांदे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. या वड्याला भरपूर असे कांदे लागतात. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी बारीक बारीक चॉप करून घेणार आहे. मला वाटलं तुम्ही त्याला मस्तपैकी बारीक कट करून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी घ्यायचा आहे मैदा. तर मैदा मी जरा चाळून घेत असते. आणि अर्धी वाटी घ्यायचा आहे आपल्याला रवा. तर रवा तुम्ही तुमच्याकडे जो कुठला असेल जाडा बारीक तुम्ही तो घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण चॉप केलेले कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकणार आहे. भरपूर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. सोबत यामध्ये टाकणार आहे आपण लाल तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ, जिरं आणि तीळ टाकायचे आहे. आणि मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे आपल्याला यामध्ये गरम तेल. तर मी साईडला तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. छान धुवाधार तेल गरम झालं की आपल्याला गरम गरम तेल टाकायचं आहे आपल्याला मधुर वड्याच्या साहित्यामध्ये. खमंग वास सुटला आहे तडक्याचा बघा. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने चोळून मिक्स करायचं आहे. सुरुवातीला तेल गरम असतं मी चमच्याच्या सहाय्याने केलं होतं. नंतर मी हाताने चोळून मस्त सगळं साहित्य मिक्स करून घेतले. थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि 15 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवणार आहे. 15 मिनिटांनंतर काय करायचं माहिती आहे का, छोटासा गोळा घ्यायचा आहे याचा. ॲक्च्युअल हे वडे जे आहे ते केळीच्या पाण्यावर केल्या जातात. मी हातावरच करणार आहे. हाताला तेल लावायचं आहे म्हणजे वडे करताना ते चिपकले गेले नाही पाहिजे. एक गोळा घ्यायचा आहे आणि जसं व्हिडिओ दाखवला आहे मनगटाने दाबून अशा पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे. मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व वडे मी करून घेणार आहे तयार. तेल गरम होईपर्यंत वडे मी करून ठेवले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट लागते. कमी इन्ग्रेडियंट्समधली रेसिपी आहे. आता अशा सुट्ट्या चालू आहे तर ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही. खूप स्वादिष्ट रेसिपी आहे बघा. तेल गरम होईपर्यंत वडे तयार झाले होते. नंतर तेल गरम झालं आपल्याला मंद आचेवर तेल गरम करायचं आहे. छिद्रे पाडून घेतले आहे म्हणजे जेणेकरून ते तेल आतपर्यंत गेलं पाहिजे. वडे जे आहे ते क्रिस्पी आणि क्रंची झाले पाहिजे. आता आपला मंद आचेवर हे कलर चेंज होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. क्रिस्पी होईपर्यंत आलटून पालटून घ्यायचे आहे. वडा टाकला आपल्याला तळायचं नाही आहे, त्याला हलवायचं नाही आहे. वडे तुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा छान मी तळून घेतलेलं आहे. तुम्हाला कलरवरून समजत असेल की वडे कितपर्यंत मस्तपैकी बिस्किट सारखे झाले आहे बघा. दिसते ना किती क्रिस्पी झालेले आहे. छान तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका नेटवर आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे वडे मी तळून घेतलेले आहे. तर आज सुट्टीचा दिवस होता म्हणून माझ्या घरी मस्तपैकी मेजवानी ठेवली. केले होते मस्त कर्नाटकची फेमस रेसिपी मधुर वडे. खोबऱ्याच्या शेंगा चटणीवर मी सर्व केले होते. सोबत रस आणि मँगो शिरा सर्व केला होता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.